केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी लादल्यामुळे कांद्याचे भाव गडगडलेत। कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं बळीराजा खंत व्यक्त करतोय आणि या सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कांदा निर्यात बंदीमुळे बळीराजा संकटात। कांदा निर्यात बंदी उठवा नाहीतर नोटा घ्या। कांदा उत्पादकांचा केंद्र सरकारला इशारा। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेल्या बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। निर्यातीवरील बंदीमुळे कांद्याचा भाव दिवसागणिक कोसळतोय। कांदा विक्रीतून उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्यानं आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। कांद्याला योग्य भाव देणारी बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। मात्र आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 1500 गाड्यांची आवक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सुट्टी असल्या कारणानं आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची आवक जी आहे ती झालेली आहे। काल सुट्टी असल्या कारणानं आज आपण जर कांद्याचे भाव बघितले तर 800 ते जवळपास 1200 रुपये हा कांद्याचा भाव आहे आणि त्यामुळे इकडच्या शेतकऱ्याला जो आहे तो त्याच्या खिशाला फटका बसत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8 डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा आदेश जारी केला। त्यानुसार शेतकऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याची निर्यात करता येणार नाही आहे। तर कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला। त्यामुळे प्रति क्विंटल 5 ते 8 हजार रुपये मिळणारा भाव आता 700 ते 1200 रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपलाय। त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अस्मान दाखवण्याचा निर्धार केलाय। आत्महत्या करण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन मतदानावर बहिष्कार घालण्यापेक्षा नोटाचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाबावं आणि नोटाचा पोल करून यातलं एकही राजकीय पुढारी शेतकऱ्याविषयी कधीच बोलत नाही। दरम्यान शेतकऱ्यांचा हा आक्रोश लक्षात घेण्याचा सल्ला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला। अन्यथा शेतकरी, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही रस्त्यावर फिरू देणार नाही असं तुपकर यांनी म्हटलं। कांदा उत्पादकांचा संयम जर का तुटला तर महाराष्ट्रात काही घडू शकते येणाऱ्या काळामध्ये, हे सरकारने ध्यानात ठेवावं। अन्यथा सत्ताधारी नेत्यांसहित सर्वच पक्षाच्या नेत्यांना लोक उद्या गावबंदी सुद्धा करू शकतात। त्यामुळं आमचं असं स्पष्ट मत आहे की सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि तातडीनं कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा कांदा उत्पादकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल। भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे। बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती